पगार इंजिनियरचा आणि उत्तर लाईनमनची नगरसेविका वैभवी दुसाळे यांनी महावितरणला झापले, नवीन डीपी लावण्याची मागणी। शहरातील प्रभाग क्र.6 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठ्याचा गंभीर प्रश्न बनला असून महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत। 45 अंशांच्या रणरणत्या उन्हात लो व्होल्टेज, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि तांत्रिक बिघाडांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। या पार्श्वभूमीवर प्रभाग 6च्या नगरसेविका सौ. वैभवी अमित दुसाळे यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना जितेंद्र महाजन यांना निवेदन देत कडक शब्दांत इशारा दिला असून प्रभागात तातडीने 9 नवीन डीपी मंजूर करण्याची मागणी केली आहे। नगरसेविका दुसाणे यांनी निवेदनातून महावितरणच्या कार्यपद्धतीवर तीव्र ताशेरे ओढले आहेत। वाडीभोकर रोड स्टेडियम येथील कार्यालयातील दूरध्वनी बहुतांश वेळा बंद असतो। चुकून संपर्क झालाच तर तेथील अधिकारी नागरिकांनी सोलर लावले म्हणून लोड वाढला अशी तथ्यहीन आणि उडवाउडवीची उत्तरे देतात। पगार इंजिनियरचा घेतात आणि उत्तर लाईनमन देतात, अशा शब्दांत त्यांनी निष्क्रिय अधिकाऱ्यांचा समाचार घेतला आहे। विशेष म्हणजे गेल्या महिन्यात खुद शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करून या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या। अधिकाऱ्यांनी लवकरच कार्यवाही करू असे आश्वासन दिले होते, मात्र महिना उलटूनही परिस्थिती जैसे थे आहे। लोकप्रतिनिधींच्या सूचनांनाही महावितरणचे अधिकारी जुमानत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। गेल्या 10 वर्षांत प्रभागातील कॉलन्यांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे, मात्र वीज यंत्रणा डीपी 10 ते 15 वर्षांपूर्वीचीच आहे। सततच्या वीज कपातीमुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत असून भविष्यात यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा नगरसेविका वैभवी दुसाणे यांनी दिला। यांच्यासोबत सीमा भामरे, चिंचाले, कल्पना पाटील, संगीता लोखंडे, संजीवनी बोरसे, वर्षा बच्छाव, अमित दुसाणे आदी उपस्थित होत्या। आज प्रभाग क्रमांक 6 मधील गणेशनगरच्या सर्व महिला भगिनी महावितरण ऑफिसला आल्या आहेत, कारण की जो देवपूर भागात 2-2.5 महिन्यापासून लाईट येजाचा जो प्रॉब्लेम होतोय तो आता इतका प्रचंड प्रमाणात वाढला आहे की सकाळी रात्री 11 ते 2 किंवा कधी कधी 4 वाजता लाईट येते आणि अधिकारी हे दाद देत नसल्यामुळे आज आम्हाला महाजन साहेबांची भेट घेणं खूप आवश्यक होतं। आणि साहेबांना आम्ही भेटल्यानंतर आम्ही सगळी सत्य परिस्थिती सांगितली। साहेबांना सांगितलं की तुमचे कोणतेही अधिकारी दाद देत नाही, लाईनमन हे आम्हाला सहकार्य करतात पण तेही फक्त तात्पुरता सोल्युशन काढतात। त्यांना सांगितलं आमच्या देवपूर भागाचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि सगळे टॅक्स पेअर आहेत, त्याच्यामुळे त्यांना हा आता त्रासापासून मुक्तता द्या। तर साहेबांनी पॉझिटिव्ह सांगितलं आहे की ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले, तर येत्या 20 दिवसात ते काम सुरू होणार आहे आपलं। तर फक्त साहेब बोलले की 1 महिना तुम्ही अजून वाट बघा, 1 महिन्याच्या आत आम्ही तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो। तात्पुरता त्यांनी गणेशनगरचा फेस चेंज करायला लावला आहे, तर आता त्यांना आम्ही अपेक्षा अशी करतो की आता तात्पुरता तरी त्यांना हा त्रास होणार नाही आणि जर हा 20 दिवसानंतर जर ट्रान्सफॉर्मरचं काम सुरू झालं नाही तर मग याच्यापेक्षा जास्त महिला येऊन इथे आंदोलन करतील, हे मी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छिते।